अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे, कारण महावितरणकडनं तब्बल 1-2 नव्हे तर 22,000 कोटींना शेतकऱ्यांना फसवण्यात आलंय. गोरगरीब शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणारी ही बातमी आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये महावितरण कंपनीने वीज बिलापोटी शेतकऱ्यांना 22,000 कोटींना फसवल्याची माहिती समोर येते आणि हा दावा आम्ही नव्हे तर वीज नियामक आयोगाने केलेल्या समितीनेच आपल्या अहवालामध्ये दिलेला आहे. राहुल कुलकर्णी अधिक माहिती द्यायला आपल्यासोबत आहेत. राहुल, अत्यंत धक्कादायक माहिती. आधीच शेतकरी अनिश्चित हवामान असेल किंवा कर्ज असेल याच्या गोष्टींनी पिचलेला असतो आणि त्यातच आता हा शॉक. काय म्हणायचं याला आणि कोणावर ही रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी द्यायची? आणि हा शॉक नाहीये, तर ही फसवणूक आहे. ही अशा माणसाकडून, अशा राज्यकर्त्याकडून झालेली की जे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सातत्यानं असं म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत, किंवा जे नाहीयेत त्यांनी सुद्धा म्हटलंय की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण राबतोय. घटना अशी घडलेली आहे, म्हणजे हे सगळं कसं घडलंय तर IIT पवई आणि MERC म्हणजे जे स्वतंत्र नियामक मंडळ आहे ह्यांनी 2 स्वतंत्रपणे अहवाल घेतलेत. हे अहवाल केव्हा आले, जेव्हा ABP माझानी 2017 साली असं दाखवलं की राज्यातले जे 44 लाख शेतकरी आहेत, ह्या 44 लाख शेतकऱ्यांसाठीची जी कृषी पंप आहे, त्या कृषी पंपांसाठी म्हणून जी वीज दिली जातीये ती प्रत्यक्षात ते शेतकरी वापरतच नाहीत. म्हणजे समजा एखादा एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक कृषी पंप आहे आणि त्याला 500 युनिट अशी महिन्यावारी लागणारी वीज आहे, पण तो 500 युनिट वीज वापरत नसताना सुद्धा त्याचं 3 HPचं जर मोटर असेल तर त्याला 5 HPची, 5 HPचं असेल तर 7.5 HPचं, 7.5 HP असेल तर 10 HPचं, असं थ्रू आउट महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी वीज न वापरलेली असताना सुद्धा त्यांनी वीज वापरली असं दाखवून याची वीज बिलाची जी बिलं, अतिरिक्त बिलं ती शेतकऱ्यांना दाखवण्यात, शेतकऱ्याकडनं वसूल केली गेली. आणि हा आकडा 2014 ते 2019 पर्यंतचा 22,000 कोटी रुपये आहे असं MERCच्या अहवालातून आलंय. आणि ज्याला क्रॉस सबसिडी आपण म्हणतो, म्हणजे शेतकऱ्यांनी वीज वापरली म्हणून सरकार त्याची भरपाई करून देतं. पर युनिट ₹1.5 रुपयाला वीज देतो आपण सरकार सवलतीच्या दरात. तर ही जी सवलत आहे, ह्या सवलतीच्या पोटी सरकारकडून जवळपास 8,500 कोटी, म्हणजे या 5 वर्षामध्ये 30,000 कोटी रुपये हे शेतकरी आणि सरकारकडून जी वीज शेतकऱ्यांनी वापरलेली नव्हती त्याच्या बिलापोटी वसूल केलेले आहेत. आणि हे MERCचा अहवाल आल्यानंतर आता आज वर्तमानपत्रामध्ये MERCने जाहिरात दिली आहे की ह्याच्यावरती आम्ही महावितरणचं म्हणणं काय ते मागवलंय आणि 20 तारखेपर्यंत हे सगळं म्हणणं मांडण्यासाठी तुम्ही काही मंडळींनी पुढे यावं. आता यातून 2 महत्वाचे प्रश्न निर्माण होणार आहेत अश्विन. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की कालपर्यंत तुम्ही असं म्हणत होतात की शेतकऱ्यांच्याकडे इतकी थकबाकी आहे की 40,000 कोटी रुपये त्यांच्याकडून येणार आहे, पण 5 वर्षाची आकडेवारी जर आपण बघितली तर शेतकऱ्याकडनंच तुम्ही 30,000 कोटी रुपये अतिरिक्त वसूल केलेत असं दिसतंय. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांनी थकबाकी भरायची का शेतकऱ्यांना तुम्ही थकबाकी द्यायचा, असा आता प्रश्न इथून निर्माण झालेला. नक्कीच राहुल, अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे आणि याबद्दल आपण तत्कालीन ऊर्जा मंत्री आणि एकूणच सरकारचं म्हणणं राहुल जाणून घ्यायला हवं. कारण 2014 ते 19 मला वाटतं हा कालखंड दिसतोय. त्या कोणाच्या प्रतिनिधींशी तुझं काही बोलणं झालं या संदर्भात? त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, जेव्हा 2017ला पहिल्यांदा आपण ही बातमी दाखवली होती तेव्हा आपल्या प्रतिनिधी नागपूरच्या सरिता कौशिक यांनी तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाखत घेतली होती आणि तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की ह्याच्या संदर्भातला आम्ही अभ्यास गट नेमू, जो त्यांनी नेमला. आणि त्याही वेळेला ते असं म्हणाले होते की असं जर शेतकऱ्यांची वाढीव बिलं वसूल झाली असेल तर आम्ही विभागनिहाय मेळावे लावू आणि शेतकऱ्यांची जे वाढलेली बिलं आहे ती त्यांना परत करू. तसं झालं नाही. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी झाली की IIT पवईचा जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट कधीच पब्लिश केला नाही. त्यानंतर जेव्हा ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वारंवार सरकारकडे विचारणा केली तेव्हा MERCने एक वेगळा अभ्यास गट नियुक्त केला आणि त्या अभ्यास गटाचा 20 जानेवारीला आलेला अहवाल आहे हा. त्यामुळे जबाबदार तर हे सरकार आहे आणि आधीचं पण आहे, कारण 2012 पासून हे सगळं सुरू आहे. राहुल, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.